धावानलविनाशकं ब्रह्मरन्ध्रे सिताभोजं मध्यस्थं चन्द्रमण्डले अकठादि त्रिरेखाब्जे सहस्रदलमण्डले हंसपार्श्वत्रिकोणे च स्मरेत् तन्मध्यगं कुरुम्. आता ज्याचं चरणकमल सर्व संसार वणव्याला नष्ट करते, ज्यांचे चरणकमल सर्व वणव्याला म्हणजे सगळी दाहकता कमी करते, त्या गुरुदेवांचे ब्रह्मरंध्रामध्ये मस्तकात टाळूच्या ठिकाणी चंद्रमंडळातील श्वेतकमळाच्या मध्यभागी स्थित, तसेच अ क ठ या वर्णादी 3 रेषांच्या कमळात 2 बाजूंच्या पार्श्वभागी 1000 पाकळ्यांनी शोभणाऱ्या हंसहा, सोहम हंसहा त्याच्यात विलीन होतोय आपण, तसं निकटवर्ती त्रिकोणात ध्यान करावे. त्यांनी दाखवून दिलं कुठे कुठे काय काय आहे ते सगळं इथे आहे. इथे त्रिकुट आहे आपलं, हे नाड्या आहेत ना 3 इथे. ते कमळ इथे आहे ना खरं, आणि त्याच्यामध्ये त्यांची गुरुमूर्ती विराजमान झालेली आहे. त्याच्यामध्ये अमृत कलश आहे. हो, गुरुमूर्ती कुठे विराजमान झाली आहे? इथे. हे गुरूंचं स्थान आहे, इथे ती आहे. म्हणून नासागरी दृष्टी ठेवायचं आणि ध्यान करायचं. बरोबर आहे. पण त्याने इथं तसंच सांगितलंय का? तेच आहे, कुठं कुठं काय काय आहे ते त्यांनी सांगितलंय. अ क ठ काय आहे? हेच ते 3 त्यांनी सांगितलेत ना, हे वर्णादी 3 रेषांच्या कमळात. हे आधी इथून आहे, मग ते वर जाते, मग ते सहस्रदळ. सहस्रदळ कमळ येते. त्याची अनुभूती घेतली तर तुम्ही सांगायला राहत नाही, शब्दात वर्णन करू शकत नाही. ते फक्त मौन गा तुझे राशीनाम. तुझं मूळ नाव काय आहे तर मौन. काय बोलणार, काय सांगणार, आणि सांगून आम्हाला त्याची माहितीच नाही तर आम्हाला काय कळणार. म्हणून आपण हे जरी वाचत असलो तर एकच ठरवायचं आपल्याला की मला सद्गुरु स्वरूप व्हायचंय. एवढाच आपला आता. आपण सद्गुरु स्वरूप व्हायच्या ह्यानी गेलो आणि त्याने आपल्याला घेतलं एकदा आत, मग संपलं. मग आपलं काम तिथपर्यंत आपल्याला अभ्यास करायचा आहे. निकटवर्ती त्रिकोणात ध्यान कर. यौगिक भाषेच्या पारिभाषिक शब्दांनी गोंधळून भांबावून जायला नको, ह्याचा फार विचार करू नका. करत राहा की ते आपोआप अनुभूतीत येतं. त्यांनी स्वतःच सांगितलंय ते बघा. ते माहिती करून घ्यायला इंटरेस्टिंग आहे म्हणून. तर इथे 3 नाड्या आहेत ना, तर 2च चालू असतात, इडा पिंगला. सुषुम्नातनच ते वर जातो आपण. आणि एका वेळेला काय म्हणतात, चंद्रनाडी चालू असते किंवा सूर्यनाडी चालू असते. दोन्ही एका वेळेला चालू नसतात बघा. आपण सूर्यनाडी उष्ण आहे, चंद्रनाडी थंड आहे, आणि ह्या दोघांना बाजूला करून ते वर जाते. कळलं की नाही? ते सुप्तय, ते दिसत नाही, ते जात आहे वर. मग यौगिक पारिभाषिक शब्दांनी गोंधळून भांबावून जायला नको. दोन्ही श्लोक मिळून गुरुदेवांचे हेडक्वार्टर्स, मुख्य निवासस्थान निर्देशित करीत आहेत. मुक्कामाला आपल्याला जायचंय. आता मानवी शरीराचा मस्तक हा भाग अति पवित्र व उत्तम, कारण या मस्तकात टाळूच्या ठिकाणी, ज्याला शास्त्राच्या तांत्रिक भाषेत ब्रह्मरंध्र म्हणतात, ब्रह्म जेथून मानवी शरीरात शिरते, हे आपलं परवा झालं की इथून शिरते व अंतसमयी योगाचा प्राण जेथून टाळू फुगून खसखशी एवढे छिद्र पडून त्याद्वारे बाहेर जातो, ती जागा. तिथूनच जाईल असं नाही. त्याने आपली जी इंद्रिय आपण पाहिलीत, कधी डोळ्यातून जातो, कधी मुखातून जातो, नाकातून जातो, कानातून, ती जेवढी छिद्र आहेत, आणि हे छिद्र मात्र बंद आहे. इथे प्रयत्नपूर्वक गेल्यावरच जाता येत ना. हो की नाही? ज्याने ते शिखर गाठलं त्याच तिथनं जाणार. पण जाणार हे निश्चित आहे.
कुठं का होईना ते जाणारच आहे. मग ते इकडच्या तिकडच्या वाटेला घालवण्यापेक्षा सरळ तिथे गेलं तर काय वाईट आहे. हं? मनाची देवता चंद्र. मनाने गुरु नमनाने अमन झाले की साधकाचा या चंद्रलोकात प्रवेश होतो. म्हणून मन चंद्र कसा आहे, पौर्णिमा अमावस्ये सारखं त्याच्या दशा बदलत असतात चंद्राच्या, तशा आपल्या मनाच्याही दशा सारख्या बदलत असतात. म्हणून चंद्र हा मनाचा कारक असतो. पत्रिकेमध्ये हो हे सांग, मनाचा कारक कोण आहे? चंद्र. चंद्र. मनाने गुरु नमनाने, आता मनानेच, हेच मन जे आहे, जे चंचल आहे, ते त्याच्या कलेप्रमाणे कमी जास्त होतं. तसं आपली अस्वस्थता स्थिरता कमी जास्त होते. तर मनानेच गुरु नमनाने अमन झाले. गुरुमय मन झालं की मग अमन म्हणजे त्याला काही मागण्याची इच्छा होत नाही, मनरहित असं झालं. अमन. इच्छारहित, आकांक्षारहित असं जे मन आहे. मग की साधकाचा या चंद्रलोकात प्रवेश होतो. वर मागण्यास कसं आहे, परवाही आपण बोललो तसं, जे बाळ हट्ट करतं ना त्याला लगेच काही मिळत नाही, मागतं नाही आई वडिलांकडे. आणि जे मागत नाही काही, आपल्याला कर्तव्य कर्मात चालत राहतं, त्याला बक्षीस भरपूर देतो आपण. चांगलं वागलं ना बाळ आपलं, चांगले संस्कार झालेत, चांगला वरची त्यांनी गती पकडली अभ्यासाची, तेच आपल्याला म्हणजे करायचे. असं झालं, म्हणजे त्याला जे त्रास देतात त्याला जर मग थांबत बघतो. तसंच आहे ना, तसंच आहे. कारण परमार्थामध्ये, व्यवहारात आपण मागतो बरोबर आहे, काहीतरी वस्तुरूप आपल्या समोर आहे, पण परमार्थात परमार्थाची कास धरून आपण व्यवहारातलंच मागतो, हो की नाही? बार्टर सिस्टम. इस हाथ से दे दो, उस हाथ से ले लो. आधी तर दे दोच जास्त असतं. हातचे दे दो. मी प्रयत्न करीन नाही करीन, पण मी तुमचा भक्त आहे ना, तुमचा शिष्य आहे ना, बघा जरा मग मागून. तुम्ही मला सांभाळलंच पाहिजे. काय आहे? आणि न मागणाऱ्या बाळाला आपण जसं देतो, चला उत्तर प्रगती, तसं आपली जर परमार्थातली उत्तर प्रगती झाली तर सद्गुरूला ते द्यावंच लागेल. फारच उत्तम उदाहरण आहे की लहान बाळ जे काही मागत नाही त्याच्याकडे आपलं विशेष म्हणून लक्ष असतं की अरे हे तर लहान बाळासारखं वागतच नाही, फारच मॅच्युअर वागतंय. तसं आहे ते. तसं आहे ते. मागण्या संपल्या ना की देणं सुरू होतंय परमार्थामध्ये. बरोबर. आणि ते देणं आहे ना, ते व्यवहारात जर दिसत असं दिसतच नाही. बरोबर. पण आपल्याला असं जसा त्रास होतो ना की अरे हे काय लहान बाळासारखं वागतच नाहीये. हा, मी झालो ऐसे. हा, मग काय तसा हा तू नाही झालास ना शहाणा, मग जा तुझ्या रस्त्याने, तुला काय हवं ते कर. आपण काय म्हणतो, मला तर कळतंय, म्हणजे आता मोठा झालोय, मग कळलं काय? त्यांना असं नको विचार करायला की अरे हे लहान बाळासारखं वागतं ना, ठीक आहे ना, थोडं आपण त्याचं हे करू नाही. आणि जे फारच अभ्यास करायचा पण मागायचं काही नाही, मग ते आपोआप द्यायला लागतं. मागणं संपल्यावरच देणं सुरू होतं. कारण मी तर त्याकडे बाय प्रोडक्ट म्हणूनच बघतो. बाय द वे आलं तर आलं, ठीक आहे, आपल्या बाकी जे चालू ठेवायचं. एकच इथं शास्त्र नक्की आहे की कुठलीही गोष्ट आपल्याला मिळाली तर आपलं नुकसान होणार नाही ह्याची दक्षता गुरु घेत असतात. म्हणून ते काय करतात, जेवढं आपल्या कल्याणाचं, आपण काही मागितलं समजा तरी आपल्या कल्याणाचं आहे तेवढंच, आपलं आपण मागितलेलं देत नाहीत, आपल्या कल्याणकारी काय आहे तेच देतात. हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि कदाचित असंही असेल ना की जे काही आपण अभ्यास करतो तो कधीतरी त्याच व्यक्तीसाठी नंतर पुढे कधीतरी तो वापरावा लागत असेल. तेच म्हणजे ते म्हणतात ना, मागितले नाही मिळणार, कारण आता मिळाले तर पुढे नुकसान आहे तुमचं. म्हणजे जसं परवाचा तो गाडीचा माझा किस्सा झाला, कधीतरी तो त्यांनी काढून तिथं ठेवला असेल, असं केलं असेल. तुला काय दिलं तर तू खाली घसरणार नाहीस, तुझी प्रगतीच होईल, एवढंच देतात. बरोबर प्रगती होत गेलं तरी म्हणणार हे कधी वरनं आपटेल ना खाली, ते तर जास्त डेंजरस आहे. हळूहळू. आपल्याला इथे सगळ्याचीच घाई असते. हो, बरोबर. हे ते आणि नंतर एवढं सर असं मागून समजा
ते पुढचं चांगलं दिवस काढून इथे दिलं तर नंतर आवरता येत नाही, त्याचा डोक्याला ताप होतो. आपली कुवत तरी तिथपर्यंत व्हायला पाहिजे ते सांभाळायची. बरोबर. अजून एक याचा प्रश्न असा की आता जसं आता वर्षभर विद्यार्थी शाळा किंवा कॉलेजमध्ये जातो, मग त्याची कशी प्रगती होते आहे, यासाठी एक 6 महिने असते, एक चाचणी परीक्षा असते, म्हणूनच त्या परीक्षा आहेत ना, वार्षिक परीक्षा असते. तसं आपल्याला आपलं प्रगती होते की नाही हे कळण्याची गरज आहे का? काही गरज नाही. ठीक. आपली प्रगती होते की नाही ते गुरु बघतात आणि त्यांचं ते ठरवतात. आपल्याला मार्क काय सांगायला आपल्याकडनं ना सातत्याने अभ्यास होणं हीच आपली प्रगती आहे. ठीक. हीच प्रगती आहे. आणि मागायचंच असेल तर तेच मागायचं. तुम्ही जे साधन मला दिलेलं आहे त्याचा रोज माझ्याकडनं वापर व्हायलाच पाहिजे, तर साध्यापर्यंत पोहोचणार आपण. मनाची देवता चंद्र. मनाने गुरु नमनाने अमन झाले की साधकाचा या चंद्रलोकात प्रवेश होतो. शब्दांचा कुठल्याही जंजाळात फसू नका, त्याने आधीच सांगितले, फक्त माहिती आहे ही. तेथे श्वेतकमळाच्या मध्यभागी म्हणजे सूक्ष्म देहद्वारा मनबुद्धीद्वारा जर ध्यानाच्या वेळी आत्म्याकडे बघितले गेले तर आत्मप्रकाश चांदण्यांप्रमाणे धवल म्हणजे पांढरा दिसतो. तेथे गुरुचा वास असतो. गुरुचं ठिकाण तिथं आहे. तोपर्यंत तेथपर्यंत जाण्याचा सोपान म्हणजे शिडी हंस हा मंत्राचा जप, सोहम हंस आपला जप आहे ना तो. मी तोच, ही भावना दृढ व्हायला हवी. मी तोच. कोण? तो परमात्मा, तो मी आत्मा. हाच मूळ आपला अभ्यास आहे. दृढ व्हायला हवी. मी देह नव्हे, मी देव आहे, दिव्य आहे, दिव्यतेचा वारसा आहे. मला जो मिळालेला आहे वारसा, आता ज्या घराण्यात माझा प्रवेश झालेला आहे, ज्या घराण्याने मला स्वीकारलेलं आहे, ते घराणं ते दिव्य आहे. सद्गुरूंच्या घराण्यात आम्हाला प्रवेश मिळाला, ते दिव्य आहे घराणं. मग काय झालंय? मी दिव्यतेचा वारस आहे. कोणाचा आहे मी? त्यांचा आहे. मी दिव्यतेचा वारस आहे. मी शव नव्हे, मी शिव आहे. हे शवच आहे ना, ह्याची सतत जाणीव ठेवायची. आणि आतमध्ये आहे तो शिव आहे. म्हणून या देहाला न जाणता आतल्या शिवाला जाणायचंय. अहम, मी, सहा, तोच. हा अनुभव म्हणजेच ब्रह्मरंध्रापर्यंत साधकाचा प्रवास होण्याची साधना. सोहमचा अभ्यास करत राहणं. अ क ठ ही पारिभाषिक अक्षर, 3 अक्षरे सांधून त्रिकोण होतो म्हणून सांगितले त्यांनी. मग ताळूच्या मध्यभागी 3 शिवणींनी हा त्रिकोण तयार, त्रिकोणी आकार. इथं म्हटलंय त्रिकोणी आकार त्यांनी. त्यांनी आपली नावं दिली आहेत त्याला. पण ताळूच्या मध्यभागी 3 शिवणींनी हा त्रिकोणी आकार कुंडलिनी योगाच्या विविक्षित अवस्थेत डोक्याचा भाग फुगवटा धरून वर आलेला दिसतो. या त्रिकोणात 1000 पाकळ्यांचं कमळ म्हणजे 1000 नाड्या केंद्रित आहेत. म्हणून इथे काही पटल्याशिवाय आपण कर्म करत नाही. मनाला म्हणजे काय, मन अमन होऊन इथे गेलं, त्याला पटतंय तेच आपण करतो. मनाला नाही पटलं तर आपण त्या गोष्टी करत नाही. तर कुंडलिनी योगात 72,000 नाड्यांची शुद्धी झाली की हे 1000 पाकळ्यांचे कमळही विकसित होते. तेव्हा त्याची अनुभूती येते जी सांगितली आहे ती. तेथे गुरुदेव विराजमान आहेत असे समजून त्यांच्या चरणांना वंदन करावे. आधी तर इथंच समजायचंय, ते मग आपोआप पुढे गेल्यानंतर ते पुढचं सगळं होतं हे जे आहे. आणि सर्व संसार वणवा नष्ट होईल.
आपाद मस्तक गुरुमूर्तीचे ध्यान करण्यास हा श्लोक सांगत आहे. कळलं? काही यातल्या ज्या भाषा आहेत ना, त्याचा तुम्हाला ते फक्त निर्देश करण्यासाठी वापरलेत. त्यांनी दिलेलं आहे, अशी काही कुठे चित्रबित्र कोणी काढून ठेवलीत का? असतात ना, तुम्ही योगाचं बघा ना, त्यात सगळं आहे. योगासनाच्या ह्याच्यात सगळं दिलेलं आहे. ती चक्र कुठं स्थित आहेत ते पण दिलेलं आहे सगळं. आपल्याला काय करायचं ते माहिती करून काय उधरून जाणार नाही, आपण अभ्यास करूनच उधरून जाणार आहे. मग ते आपोआप जात आहोत. माहिती मिळाली की गोंधळ होता, आपल्याला हे कळलं असं वाटतं, आणि मग कळलं म्हणून कल्पनेत आपली षटचक्र झाली उघडी. उपयोग काय? तर अनुभूती येणारच नाहीये, फक्त माहिती मिळाली आहे असं असं आहे. माहितीच्या द्वारा आपल्याला वर चढायचं नाहीये, अनुभूतीच्या द्वारा वर चढायचं. तो खाली बसून आपल्याला सांगितलं कोणी, या डोंगरावर जायला हे 3 टप्पे आहेत, नुसतं समजून आपण 3 टप्प्यावर पोहोचणार आहे का? आपल्याला चालून तिथं पोचून मगच वर जायला पाहिजे. त्यामुळं माहितीपेक्षा महती जाणायची आणि अभ्यास करायचा. आणि मग अभ्यास झाला तर ज्या पद्धतीने अभ्यास होतो त्या पद्धतीने आपल्याला सांभाळायचं काम गुरु करतातच. काय अनुभूती द्यायची ती देतातच. ते काही अनुभूती तुम्ही शब्दांच्या पलीकडे आहे, काय सांगणार? तू ते सगळं चक्र बघितलंस तरी जोपर्यंत ते आत भेदून गेलं हे तरी आपल्याला कुठे कळतंय? काय त्याचं चित्र थोडं दिसतं, इथे काय चमक आली, गेलं हे इथून वर असं नाहीये. त्याची अनुभूतीच यावी लागते. आणि मग अनुभूती आली तर वाचताना, हो हे झालंय का, हे असं मला माहिती आहे का? माहिती नाहीये म्हणायचं आपण. माहिती आहे म्हटलं की परत आपल्याला अहंकार यायचा. हो हे सगळं मी पार केलंय, मग आता बस तळाशीच. संपलं, खाली यायचं नाहीये, बस तळाशीच. मग वर गाठणारच नाही कधी. अधोगतीच्या कुठल्याच गोष्टीकडे आपण पाहायचं नाही. ध्येयच गाठायचंय, उंचावरचं गाठायचं. असं. हरिओम. अजून काय? एक प्रश्न असा होता की त्याच्यामध्ये सांगितलं आज की त्याला जर काही त्रास होत असेल आणि त्याला जर काही, हा प्रश्न मी तुम्हाला मागच्या वर्षी विचारला होता, तो आधी मी विचारतो, मग याच्या संदर्भात विचारतो की आपण सतत आपला अभ्यास करत राहायचा, पण जसं मी म्हणालो होतो की आजारी पडल्यानंतर आपल्याला तो अभ्यास करताना त्रास होतो किंवा अडथळा होतो, तर असं म्हणतात ना की शेवटच्या क्षणी आपण ज्याची इच्छा किंवा कामना करू तसे जातात, आणि आपण सतत त्याचीच कामना करण्याचा सतत प्रयत्न करतच असतो, पण अगदी त्यावेळेला पण ती झाली पाहिजे. पण जर मी पूर्ण इतका गलित गात्र जर असेल मी किंवा इन जनरल तरी सुद्धा अभ्यास कशाने आहे? आतून चाललेला आहे. स्मृती कशाची राहणार? जे कर्म आपण आयुष्यभर केलंय त्याची. अभ्यास जर आपण केला तर आपल्याला स्मृती सुद्धा अभ्यासाचीच राहणार आहे, ते विस्मरण होणारच नाही. मग त्यामुळं मग तो येतोय ना सेवेला, म्हणजे तो आपल्याला उद्धरून न्यायलाच येतोय. सेवेला येतो म्हणजे काय, उद्धरून न्यायलाच येतोय. म्हणजे अगदी प्रत्यक्षात किंवा फिजिकली जरी मला ते करणं शक्य झालं नाही, अजिबात नाही. पण कसं आहे, कुठल्याही गोष्टी, आता तू त्या लॅपटॉपवर काम केलंस आणि आता कुठेतरी तुला उद्या त्याला तुझ्या ऑफिसरला त्याचं प्रमाण काही आहे ते द्यायचंय, तर तू झोपलंस तरी तुझ्या डोक्यात ते कामाचेच विचार असतात. बघ, बरोबर असतात की नाही? तसं हे मला गाठायचंय आणि हा मला अभ्यास दिलाय, त्या अभ्यासाचे विचार जेव्हा आपल्याकडे आत्ता आहेत तेच नंतर चालू राहतात. जे साठवलंय ना तेच आठवतं, हो की नाही? मग काय साठवायचं आपल्याला कळलं पाहिजे. बरोबर. चेकबुक हवं असेल तर रक्कम भरपूर साठवावी लागते बँकेत, एवढंच लक्षात ठेवायचं. सद्गुरूच्या बँकेमध्ये नामस्मरण अभ्यास भरपूर भरणा करून ठेवायचा, म्हणजे तो चेक कधी कुठे टाकायचं ते त्यांना कळतं. मग आपलं काम काय राहिलं? या देहात असतानाच त्याची सतत प्रचिती घेणं, आठवण करणं, आठवणीने अभ्यास करणं हे आपलं काम आहे. नंतर तो आपली आठवण ठेवतो. आपल्याला त्याला आठवायला लागत नाही, तोच आपल्याला आठवत असतो.
हे परमार्थाचं गुह्य यातही सांगितलंय, त्यातही सांगितलंय, कुठलंही वाचा त्यात सांगितलंय. होय की नाही? मग आता कशाची काळजी करायची? काय देहाचं किती कौतुक केलं ना आपण. आता मी केस काळे केले, एक उदाहरण. अजून 2 महिन्यात परत ते पांढरेच होणार आहेत. हा वरचा मुलामा उपयोगाचा नाहीये. कळलं की नाही? आता ते वयाच्या मनाने फार लवकर पांढरे होतात, तो भाग सोडून दे. कारण आता ते आम्हाला शुद्ध काही मिळत नाहीये, त्याच्यामुळे हे शरीरावर परिणाम दिसतायत आमच्या. सगळं केमिकल खातोय आम्ही. पण नीटनेटकं 4 माणसात दिसावं म्हणून आपल्याला व्यवस्थित राहावंच लागतं, तो भाग सोडून द्या. पण वस्तुस्थिती ही आहे, तसं तो सांभाळतं आपल्याला. मग किती काय देखणं दिसलं, काही दिसलं, काय झालं तरी देह जाणार आहे त्यावेळेला त्याला नष्टच करावं लागतं, त्याला काही ठेवावं लागतच नाही. रादर त्यातनं प्राणशक्ती गेल्यावर तो नष्टच झालेला असतो, देहभाव. आणि देहभाव त्यातनं गेला की मग देहाला अग्निसंस्कार. हे सत्य आहे, हे सगळं समजतं आम्हाला. पण मी करता ह्याचा अभिमान काही सोडता येत नाही आम्हाला. तो जेव्हा सोडता येईल, व्यवहारात दाखवा थोडं, समजलं पाहिजे सगळ्यांना म्हणून. आत नाही अहंकार ठेवायचा. आणि परमार्थात तर मी काय करतो हे विसरूनच करायचंय. आज काय केलं, अभ्यास किती केला हे विसरायचंच आहे. ते तो नोंद ठेवतो ना त्याची, मग आपण कशाला नोंद ठेवायची त्याची. एकदा त्यांनी चेकबुक दिलं आणि पुस्तक दिलं. चेक त्याच्याचकडे आहेत. बरं, त्या चेकवर सही आपली चालत नाही, आपण उधळूनच टाकू कुठेतरी. तो सद्गुरू ते चेकवर सही करतात आणि केव्हा रिलीज करायचं ते ठरवतात. मग आयुष्यात एखाद्या वेळेला आपल्याला असा अनुभव येतो की अरे ही व्यक्ती कशी आता बरोबर ह्या वेळेला माझ्या मदतीला पोचली, तर तो एक चेक सोडलेला असतो. आपल्या कमाईवर आपला अधिकार नाही, ते सगळं त्याच्या बँकेत टाकत राहायचं, किती का राहीना. ते बरोबरच आहे, कारण आपल्याला कळत नाही आपण चेक कसा वापरायचा. त्यांना बरोबर कळते. आपल्याला आध्यात्मिक उन्नती किंवा आपल्याला ते गाठायचंय तिथे तो चेक कसा वापरायचा ते त्यांनाच माहिती आहे. आम्ही काय एक एक चेक आमचा ना थोडासा भरणा झाला ना ज्ञानाचा आमच्या बुद्धीत, की आम्हाला अहंकार येतो. आणि मग आम्ही त्याच्या अहंकाराचा वापर इतका होतो की परत बँक बॅलन्स कमी होतो. आता कमी झाल्यावर चेक सोडणार कसे गुरु आपले? आणतच नाही, पोरत कुठून येणार? तसं आहे ते. शांत चित्ताने अभ्यास करायचा. एक तर आपल्याला मागायची अक्कल नसते, काहीतरी फालतू मागतो आपण, मग दे तथास्तु. मग आपल्याला वाटतं आपण मागितलं ते मिळालं, पण आपण न मागता मिळणार होतं ते पुढेच राहिलं. म्हणून मागायचं नाही सद्गुरूंकडे काही. आपल्याला काय द्यायचं ते त्यांना कळतं. ते म्हणे हे मला पिशवी आणायची आहे, आत्ता गरज नाही, आईने सांगितलं. चालवतो ना बॅगेचं. हा, मी तिला म्हटलं इथं ये आणि घे. मान्य आहे तिला त्रास होत असेल, कारण ती हे नाहीये त्याला बेल्ट आणि हे नुसतं हातात आणि बऱ्यापैकी जड आहे. पण ती तिकडचं सगळं उचलून इकडं आल्यानंतर तिला इतकं सगळं सामान आणायला लागणार, ऑलरेडी खूप सामान आहे. बरोबर आहे. आणि इथे अजून चांगल्या मिळतील ना, अशा दृष्टीनं तिला म्हणजे योग्य सल्ला दिला की नाही. तसंच त्यांचं आपल्याकडे लक्ष असतं, आपण काय करतो काय नाही ते, आणि मग त्यांचं ऐकायचं. आपल्या मुलांनी जर आपलं ऐकायला हवंय तर आपण आपल्या बापाचं ऐकायला हवंय. असं आहे ते. हरिओम.